मला ते कष्ट वाटायचं तर तिथं आल्यावर सगळ्या गोष्टी सवय झाली. आज आपल्या सांगली कृष्णा नदीकाठी आपल्या कृष्णा नदीच्या स्वच्छता अभियानामध्ये सांगली शहरामध्ये गेली 25 वर्षाहून अधिक काळ नदी स्वच्छता आणि निर्माल्य संकलन निर्मूलन यासाठी काम करणारे डॉल्फिन नेचर ग्रुप व संस्थापक शशिकांत ऐनापुरे सर व त्यांची संपूर्ण टीम या नदी स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत. ही काही त्यांची पहिली वेळ नाही आहे, ते पहिल्यांदा नदीवर येत नाहीत, तरी देखील आज त्यांनी त्यांच्या सर्व लहानशा टीम सोबत देखील ते या ठिकाणी आलेले आहेत. जे मी स्वतः राकेश असू दे किंवा अशी मुलं असू दे ह्यांना घडवण्याचं काम गेले 25 वर्ष झालं शशिकांत ऐनापुरे सर करतात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आणि आशीर्वादाखाली आमच्यासारखी 25शीतील मुलं आज काम करतोय. त्यांचीच कुठेतरी प्रेरणा आहे. आज आमचं जेवढं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं कार्य आहे आणि अशा व्यक्तींनी आज या नदी स्वच्छतामध्ये येऊन एक प्रकारचं त्यांनी आम्हाला पाठबळ आणि एक आशीर्वादच दिलेला आहे. त्याबद्दल मी सरांचं आणि संपूर्ण टीमचं मनपूर्वक आभारी आहे. खास करून ही 4 लहान मुलं जे आलेले आहेत ह्यांना ह्या बऱ्याच गोष्टी ह्या इथं धक्कादायक असू दे, कारण ज्या नदीचं पाणी पितोय ती नदी एवढी अस्वच्छ आणि एवढी घाण असेल हे त्यांच्या असेल असं त्यांना वाटलं नव्हतं आणि हे त्यांच्या चेहऱ्यावरनं काम करताना ते या ठिकाणी प्रकर्षानं जाणवत होतं. आणि हीच जाणीव आणि हीच गोष्ट प्रत्येक नागरिकांना आणि त्यांच्या घरातील मुलांना झाली पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येक नागरिकांनी एकदा सांगली कृष्णा घाटावर येऊन आपली नदीची काय आज दयनीय अवस्था झालेली आहे हे प्रत्यक्ष त्यांच्या डोळ्याने त्यांनी बघितलं पाहिजे. आणि नक्कीच सर तुमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये अधिक प्रभावीपणे ही मोहीम आपण राबवू आणि आपण जोपर्यंत कृष्णा नदी स्वच्छ आणि सुंदर होणार नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. विचारच करत नाहीत कारण त्याच्याने